नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातील काही असे नेते होते, जे आज आपल्यात नाहीत, पण त्यांना अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. ते कोण होते ते आज आपण बघूया. प्रमोद महाजन. भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पातळीवर बळकटी देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. संवाद कौशल्य आणि रणनीती यासाठी ते ओळखले जात. विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी विविध पायाभूत प्रकल्पांना गती दिली. साधेपणा आणि लोकांशी असलेली जवळीक ही त्यांची खास ओळख होती. गोपीनाथ मुंडे. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारे, ग्रामीण भागाचा आवाज बनलेले नेते. त्यांनी सामाजिक न्याय आणि शेतकरी वर्गासाठी सातत्याने काम केले. बाळासाहेब ठाकरे. शिवसेनेचे संस्थापक म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला. मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून ते सदैव लक्षात राहतील. अजित पवार. प्रशासकीय अनुभव, निर्णय क्षमता यासाठी ओळखले जायचे. अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हे होते महान नेते जे आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे कार्य खूप मोठे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.